नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, RTE ॲडमिशन 2026-27चे फॉर्म आजपासून सुरू होत आहेत. फॉर्म सुरू होताच आपल्या चॅनलवर पूर्ण डिटेल व्हिडिओ येणार आहे. फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. परंतु त्याआधी यावर्षी RTE ॲडमिशनमध्ये जे मोठे बदल करण्यात आले आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेसुद्धा भेटत राहणार. मित्रांनो, 13 फेब्रुवारी 2026 रोजी नवीन शासन परिपत्रक काढण्यात आले आहे. हे परिपत्रक बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत आहेत. तर ऑनलाईन अर्जाची जी प्रक्रिया आहे ती 17 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026पर्यंत राहणार आहे. बाकी माहिती जवळपास सेम आहे, पण त्यात 2 मोठे बदल करण्यात आलेले आहेत. त्यात आपण पाहू शकतो की पूर्वी घरापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडता येत होत्या, परंतु त्यात आता नवीन बदल करण्यात आलेला आहे. तुमच्या घरापासून 1 किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावर असलेल्या शाळाच RTE पोर्टलवर दिसणार आहेत. म्हणजे जर तुमच्या घरापासून 1 किलोमीटरमध्ये शाळा नसेल तर तुम्हाला ती शाळा निवडता येणार नाही. आता दुसरा जो बदल आहे तो याप्रमाणे आहे की कागदपत्रे अपलोड करणे आता अनिवार्य करून देण्यात आलेले आहे. पूर्वी फॉर्म भरताना कागदपत्र अपलोड करावी लागत नव्हती, पण आता फॉर्म भरतानाच सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहेत. तर कोणती कागदपत्रे लागतील व तुम्हाला कोणती कागदपत्रे या ठिकाणी तयार ठेवायची आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू. तर आवश्यक जे कागदपत्रे आहेत त्यामध्ये आई किंवा वडिलाचे आधार कार्ड हे अनिवार्य आहे. अनाथ मुलं असल्यास सांभाळ करणाऱ्या पालकाचे आधार कार्ड लागेल. बालकाचे जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट लागेल. वास्तव्याचा पुरावा ॲड्रेस प्रूफ या ठिकाणी लागेल. जर भाड्याने राहत असाल तर नोंदणीकृत भाडेकरनामा आवश्यक आहे. सामाजिक वंचित घटकांसाठी जात प्रमाणपत्र मुलाचे किंवा वडिलाचे या ठिकाणी लागणार आहे. अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र लागेल. आर्थिक दुर्बल घटकांसाठी तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 2023-24 किंवा 24-25च्या उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. महत्त्वाची सूचना म्हणजे ही सर्व कागदपत्रे आधीच तुम्ही तयार ठेवावीत, कारण फॉर्म भरताना ती अपलोड करावी लागणार आहेत. फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती पूर्ण डिटेल व्हिडिओ येईल. फॉर्म कसा भरायचा, काय काळजी घ्यायची, सगळी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.